मित्रांनो, जसा राजा तशी प्रजा, फुलासंगे माती वास लागे. एकमेकांचे गुण एकमेकांमध्ये काही प्रमाणात उतरतात. आता विचार करा, भारतावरचे 700-750 वर्ष परकीयांनी राज्य केलं. अनेक राजे होऊन गेले, त्यांचे सरदार होऊन गेले. त्यामुळं त्यांच्या वागणुकीचा, चालीरीतीचा प्रत्येक नागरिकावर परिणाम होणार. म्हणजे आम्ही स्वतःला सनातनी, हिंदू, मराठा कुणी समजू, पण ओरिजिनल संस्कृती आमची कायम राहिली नाही. आम्ही सगळे स्वार्थी झालो. काही अपवाद आहेत, असतील, पण एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या एवढा श्रेष्ठ गीता ग्रंथामध्ये जो त्यागवाद आहे तो त्यागला आणि भोगवाद स्वीकारला. भोगवाद स्वीकारून आम्ही फार मोठी बाजारपेठ जगाकरता ओपन केली. कामधंदा करू नका, काही करू नका, खा प्या मजा करा. पोसायला मायबाप सरकार आहे, नाही मायबाप सरकारला पोसलं पुढच्या वेळेस दुसरे सरकार. मताला एवढं महत्त्व, म्हणजे सत्तेच्या राशीपायी जे मतदार मागेल ते आज राज्यकर्त्यांची द्यायची तयारी. हे अतिशय घातक असून हे त्यागायला पाहिजे. आणि आपली जी ओरिजिनल संस्कृती आहे त्यागवादाची, ती अंगीकारायला पाहिजे. माझं म्हणणं असं की त्यागवाद सगळ्यात श्रेष्ठ. ते काय म्हणतात, कशाची अपेक्षा करू नका. त्यामुळे आखीच्या अपेक्षा बनवायचा प्रश्न नाही, दुःख व्हायचं कारण नाही. आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण महात्मा अर्जुनाला म्हणतात, केल्याने कर्म मोठा होतो माणूस, बिगर कर्माचा माणूस मोठा होत नाही. एवढी सुंदर तत्व आपण स्वीकारून फक्त ऐतखाऊ खाण्यात भरपूर लोकांना मजा येऊन राहिली, फुकटचं खाण्यात भक्कम लोकांना मजा येऊन राहिली, दुसऱ्याला चिवत्या बनवून फसवून त्याला लुबाडण्यात मजा येऊन राहिली. आम्ही कुठं होतो, काय होतो आणि कुठं चाललो, परमेश्वर जाणे. नावालाच आम्ही हिंदू आणि मराठा राहिलो का? आमची ओरिजिनल मेटर कुठं गेलं? आठवा शिवाजी महाराजांचा प्रताप, आठवा संभाजी महाराजांचा प्रताप, आठवा बाप्पा रावळचा प्रताप. अहो, रावळ नावाहून रावळपिंडी झालं. एवढा मोठा माणूस, आणि अजूनही कोणी रावळपिंडी नाव बदलायची हिंमत केली नाही. किंवा अजूनही जर आम्ही रावळपिंडीवरचे आमचा हक्क दाखवला तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही. कारण रावळपिंडी हे हिंदूंचं स्थान असो. जास्त बोललो असेल माफ करा, पण आज घडीला इलेक्शन आहे. इलेक्शन म्हणजे पॉवर पॉलिटिक्स. म्हणजे काय, एक प्रकारे राज्य मिळवण्याची लढाई, आणि लढाईमध्ये सर्व क्षम्य असतं, बरे भुले मार्ग. त्यामुळे जो तो आपापल्या सोयीने बोलतो, आपापल्या सोयीच्या माणसाकडनं बोलतो. खरं खोटं कोणाला काही चाड नाही. पहा, बाळासाहेब ठाकरे म्हणाले की पूर्ण लोकसभेसाठी, राज्यसभेसाठी आम्ही हिंदू म्हणून वागायला पाहिजे, आणि महाराष्ट्रासाठी मराठा म्हणून वागायला पाहिजे. कुठं गेलं हे तत्व प्रत्येकजण आपलीच सापडतो. असो, जसे ज्याचे कर्म तसे फळं देईल रे ईश्वर, फळ फळासाठी तयार करा. रामदास खंडाबाई.